सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, तर भोगीची भाजी तुम्ही कशी बनवता हे सांगा. तर आम्ही अशा पद्धतीने बनवतो. तर कशी पद्धत आहे ती तुम्हाला पुढे सांगणार आहे मी व्हिडिओमध्ये. तर सर्व गाजर आहे बघा, बोर पण एक टाकतो आम्ही त्याच्यामध्ये, वाटाण्याचे शेंगा आहेत ते सोलून ठेवलेले आहे. नंतर हरभरे जे आहेत तर ओले हरभरे जे आहेत ते पण सोलून ठेवलेले आहेत बघा. तर गाजर आहे तर मम्मीचं चालू आहे बघा वांगं चिरायचं. तर हे जे थोडंफार साहित्य होतं ते कालच बघा जुळवाजुळवी करून सर्व ठेवलं होतं. तर सर्व भाज्या मिक्स करून ना ही भाजी बनवतात बघा. तर छान असं पातेल्यामध्ये तेल टाकून ना जिरेची आणि मोहरीची फोडणी द्यायची होती, पण पातेल जरासं तापलं नव्हतं, त्यामुळे थोडासा वेळ लागला बघा. नंतर ना थोडीशी जिरे आणि मोहरी टाकून ना छान अशी फोडणी देऊन ठेवली. तर तीळ वगैरे जे होते ते ऑलरेडी अगोदर भाजून आणि मिक्सरला ना बारीक करून ठेवले होते. तर ओल्या जी पात होती ना कांद्याची ती पण बघा चिरून घेतली होती आणि एक बोर होतं ते पण घेतलं होतं बघा चिरून. तर कांदा वगैरे नंतर टाकून घेतलं आणि ज्या सर्व भाज्या आहेत ना त्या सर्व भाज्याच्यामध्ये मिक्स करतात. तर ही घेवडीची शेंग आहे बघा, त्याच्यानंतर फ्लावर आहे तो पण टाकलेला आहे बघा इथं. आणि हळूहळू अशा सर्व भाज्या ज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या. टोमॅटो होता ते चिरलेला तर अर्धं टोमॅटो घातलं होतं. तर भरपूर भाज्या होतात, त्यामुळे ज्या भाज्या आहेत त्या सर्व घेताना ना अगोदर कमी क्वांटिटीमध्ये जरी घेतल्या ना तरी पण चालतात बघा. तर छान असं बघा त्यानंतर मग परतून घ्यायचं ह्या भाज्या. आणि ओटाणे जे होते ओटाणे, त्याच्यानंतर ज्या पावट्याच्या ज्या शेंगा होत्या म्हणजे त्याच्यातल्या बिया ज्या होत्या त्या भाजून घेतल्या होत्या. आणि थोडंफार जे होतं त्याच्यातले ओटाणे, पावट्याच्या शेंगा, त्याच्यानंतर ज्या शेंगा आणि हरभरे जे होते ते ना थोडेसे मिक्सरला जाडसर असे ना बारीक करून घ्यायचे. आणि इकडं तीळ आणि शेंगदाण्याचा कूट, ओलं खोबरं, त्याच्यानंतर लसण जे होतं ते सर्व पण ना जे आहे साहित्य ते पण बारीक करून घ्यायचं बघा थोडंफार. तर जाडसर असं बारीक करून घ्यायचं आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते आहे असं टाकायचं त्याच्यामध्ये. मटकी जी होती ती सुद्धा घेतली होती बघा. मटकी वगैरे सर्व भाज्या ती जितक्या घेईल तेवढ्या भाज्या नाहीतला कमीच पडतात बघा. तर भरपूर प्रमाणात ह्या भाज्या ज्या आहेत त्या घेतल्या होत्या आणि मस्त अशी मिळून मिक्स अशी भोगीची भाजी बनवायची. सर्व साहित्य टाकून घेतलं की घरगुती छान असा मसाला आहे ना तो टाकायचा. मसाला जरा जास्त टाकायचा कारण टोमॅटो वगैरे जास्त असल्यामुळे, कांदा असल्यामुळे ना भाजीची ना जास्त तिखट होत नाही, कारण सर्व भाज्या मिक्स केलेल्या असतात ना ह्याच्यामध्ये, त्यामुळे तिखटपणा यायला कमी येतो. त्यामुळे ना जास्त घरगुती मसाला असेल तर टाकायचा. जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर कमी जरी टाकलं तरी पण चालतं बघा. वरून ना वांगं वगैरे बटाटं तर म्हणतात ना ह्याच्यात सर्व भाज्या मिक्स करून ना ही भाजी बनवायची आणि एकदम छान होते बघा आणि टेस्टीसुद्धा होते बघा हे. आणि वरून जरा बघा वाटाणे आणि मटकी जी आणि हरभरे ठेवले होते ते पण टाकले. आणि नंतर तीळ, शेंगदाण्याचा कूट वगैरे. तीळ जे आहे ते जास्त अति पण बारीक करायचे नाहीत, कारण जर अति बारीक केले तर भाजी ना अशी एकदमच अशी घट्टपणा त्याला येऊन जातो, पाणी पटकन आटतं त्याच्यातलं. आणि पाणी ह्या भाजीमध्ये टाकताना जरा जास्त टाकायचं, कारण सर्व भाज्या शिजायला ना वेळ लागतो. आणि सर्व ज्या भाज्या आहेत ते मिक्स झाल्या की त्याची पूर्ण ग्रेव्ही बनते. आणि पातळ जर बनवायची असेल तर भाजी तर पाणी जास्त टाकायचं. त्याच्यानंतर सर्व भाजी वगैरे टाकली शिजायला आणि नंतर ना बघा इकडे छान अशी मी छोटीशी रांगोळी काढली होती, ती काढली. आणि सर्व कामाच्या नादात ना स्वतःचं मात्र तयार व्हायचं आवरून गेलं. तर साडीच फक्त नेसून झालती, तर आवरले वगैरे, केस वगैरे काहीच विंचरले नव्हते. भाजी पण छान अशी बघा बनवून इकडे तयार झाली. आणि बाजरीच्या जी भाकरी होत्या त्या चुलीवरती ना छान अशा बघा तीळ लावून ह्या भाकरी बनवलेल्या होत्या बघा. तर छान अशी भोगीची भाजी आणि इकडं बाजरीची भाकरी असं बनवलं होतं.